नमस्कार मित्रांनो, मी संजय नाईक लाईफ अँड कट इन मुंबई या मराठमा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे सोलंग व्हॅलीला. ॲक्च्युली काल सोलंग व्हॅली बंद होतं, सो आपण साईटसीइंग केली आणि आज आपण सोलंग व्हॅलीला जाणार आहे. आणि सोलंग व्हॅलीला जाताना रस्ता ओपन पाहिजे आणि नशिबाने काल स्नो नाही पडला आहे आणि आज ऊन पण आहे. सो त्यामुळे सोलंग व्हॅली 99% तरी ओपन असणार. सो आपल्या नशिबावरती आहे की आपल्याला भेटतं आहे की नाही भेटतं आहे. पण जर सोलंग व्हॅली ओपन नसेल तरी पण आपल्याला बर्फ तर भेटणार आहे, बर्फामध्ये एन्जॉय करायला भेटणार आहे. सो आपण एक सोलंग व्हॅली करणार आहे आणि एक मणीकरण करणार आहे. तिथे हॉट वॉटर्स असतात, सो ते एक असणार मंदिर. असे 2 ठिकाण आपण करणार आहे. आणि तिकडे आपल्याला सोलंग व्हॅलीला आपल्याला वेगवेगळे राईड्स आपल्याला एन्जॉय करायला भेटतील जे स्नोचे असतील, जर तिकडे आपल्याला जायला भेटलं तर. अदरवाईज आपण तिथे आजूबाजूला स्नोमध्ये मजा करणार आहे. सो काही करून आज मजा करायची आहे, कारण की आज लास्टचा दिवस आहे आणि उद्या आपण निघणार आहे चंदीगडला जायला आणि त्यानंतर आपली ट्रेन असणार आहे. सो आज लास्टचा दिवस आहे, सो आपल्याला काही करून एन्जॉय करायचं आहे. आणि थंडी तर इथे जबरदस्त आहे, तरी पण आपल्याला एन्जॉय तर करायचं आहे कारण की आजचा लास्टचा दिवस आहे. सो एन्जॉय करूया. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. सो ब्रेकफास्ट करून फटाफट निघणार आहे, कारण की ऑलरेडी लेट झालं आहे. नैवेद्यने आरामात करत होता, कारण की थंडी त्याला सहन होत नाही आहे. सो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये लेट होतो आहे. सो ठीक आहे, बट आता तो आज जरा फ्रेश वाटतो आहे. सो आज मला वाटतं होपफुली तो एन्जॉय करेल. सो लेट सी, ब्रेकफास्ट करूया आणि लगेच निघूया, कारण की ऑलरेडी लेट झालेलं आहे. सो लवकर ब्रेकफास्ट करून निघूया आणि तुम्हाला स्नो दाखवूया. सो चला. सो मित्रांनो, आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आपण आता सोलंग व्हॅलीला जायला निघालो आहे. ऑलमोस्ट आता वाजले तर 10 वाजायला आले आणि आपण निघालो आहे. सो सरजी, आज का क्या रहेगा हालत? आज का सोलंग वैली में कैसे रहेगा अपने? सोलांग वैली का भी दिखते हैं. सोलांग वैली जा रहे हैं, रास्ते में अगर रास्ता क्लियर हुआ, स्नो नहीं हुआ तो जाने देंगे. अगर पुलिस वाले तो जाएंगे, नहीं तो 4x4 गाड़ी जाता है, उसमें भी जाना पड़ेगा आपको अगर आपने सोलांग वैली देखना है तो. ओके. बाकी स्नो आपको सोलांग वैली से पहले भी उतना ही मिलेगा, थोड़ा सा सोलांग वैली से कम मिलेगा. ओके. बट ये है कि स्नो मिल जाएगा आपको, पूरा एंजॉय करने मिलेगा. ओके. ओनली जो स्नो का एक्टिविटी हो सोलंग वैली में? नहीं, उससे वो एक्टिविटी आपको सोलांग वैली से पहले भी मिल जाएगा. पहले भी मिल जाएगा, जहाँ तक अपना स्नो पॉइंट रहता है ना. हाँ, वहाँ पे भी मिल जाएगा. ओके. सो मतलब टेंशन लेने का जरूरत नहीं है कि सोलंग वैली जाना ही है, ऐसा कुछ कंपलसरी नहीं है. खाली वहाँ पे रोप वे है. हाँ, सोलांग वैली में. और मतलब जितना सोलांग वैली में बर्फ है उससे मतलब उतना ही बर्फ आपको ऑन द वे मिल जाएगा. ओके. जाने पे रोप वे में जाने का भी, उसका भी 900 रुपए का टिकट है एक आदमी का. ओके. तो 900 रुपए तो बहुत ज्यादा है. हाँ. खाली देखना बर्फ आपको बराबर है. जो मतलब एक्चुअली इधर एंजॉय करने आए वो एंजॉय यहाँ पे. हाँ, वो मिल जाएगा आपको जो सोलांग. हाँ जी. हाँ, बाकी का जो कुछ है वो आप दूसरी जगह पे भी कर सकते हो. हाँ. ओके, चलेगा. और अपन मणिकरण भी जाने वाले आने के टाइम? नहीं, वशिष्ठ अपन जाने वाले. जी. ओके. तो वशिष्ठ में क्या रहता है स्पेशली उधर? वशिष्ठ में हॉट स्प्रिंग वाटर है. ओके. और अपना एक मंदिर है वहाँ पे शिव जी का. ओके जी. सो ही एवढी ट्रॅफिक जॅम लागलेली आहे. ये सोलंग वैली के लिए ट्रैफिक है? सोलांग वैली के लिए. ओके. सो एवढी ट्रॅफिक लागली आहे. रास्ते में 1 वे है ना. ओके. इसकी वजह से लग जाता है. ओके. सो आपण एवढ्या लवकर निघून पण इथे ट्रॅफिक लागलेली आहे. सो लेट सोप आपण किती वाजेपर्यंत पोचतोय माहिती नाही.
सो मित्रांनो, आम्ही आता इथे कॉस्ट्युम चेंज केला आणि इकडे कॉस्ट्युम येणं कंपल्सरी आहे तुम्हाला स्नोमध्ये जायचं तर. आणि इकडे तुम्हाला जर फॅमिली बरोबर आला तर तुम्हाला थोडंफार रिजनेबल पडतं आणि जर तुम्ही कपल असाल तर तुम्हाला कॉस्टली पडतं. आणि तुम्हाला गॉगल्स वेअर करणं गरजेचं आहे, वॉटरप्रूफ ग्लोव्ज आहे घालणं गरजेचं आहे आणि त्यांचे जे स्नो जॅकेट्स आणि शूज असतात ते घालणं तुम्हाला कंपल्सरी आहे इथे. सो आपण ते सगळं घेतलं. आपल्या टोटल कॉस्ट त्याची फॅमिली होती म्हणून आपल्याला 6000 भेटलं आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर आपल्याला गाईड पण भेटलेलं आहे. सो ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो आता आपण जातो आहे आणि 1-1.5 तास आपल्याला वॉकिंग आहे. सो ते सगळं करून आपण सोलांग व्हॅलीला पोचणार आहे. सो आता आपण पटापट निघतो. ऑलरेडी इथे 1 तास लेट झालेला आहे. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर इथे हे जो 205 ह्यांचा कोड आहे. सो 205 यांचा शॉप नंबर आहे. सो तुम्ही इथे येऊन करू शकता, तुम्हाला रिजनेबल रेट भेटेल. सो तुम्ही यायचं असेल तर इथे येऊन ट्राय करू शकता. सो आता आपण जाऊया सोलांग व्हॅलीला. सो मित्रांनो, तुम्हाला इथे यायला परत पुढे जायला अर्धा ते 1 किलोमीटर आहे. सो नैवेद्य चालत नव्हता, सो आम्ही घोडा केला. इथे घोड्याची प्राईस फक्त 200 रुपये तुम्हाला पुढे जाण्यासाठी. सो बेटर आहे तुम्हाला की हा घोडा केला तर, कारण की जेवढं घेऊन जाणं बर्फातून तर पॉसिबल नाही आहे. सो हे बेस्ट आहे. सो हे आम्ही इथे घोडा केला आहे. 200 रुपयामध्ये रिजनेबल आहे, कुफरीपेक्षा तरी खूप रिजनेबल आहे. ठीक है, बड़ी लंबी लाइन है. हाँ जी. सो ही टोटल 1 किलोमीटरची राईड आहे. बट
तुम्ही वॉक करून येऊ शकता. लहान मुलगा असेल तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इथे पूर्ण हा एवढा स्नो पडला आहे, बघू शकता माझ्या हाईटच्या अर्धा आहे. सो पूर्ण स्नो पडलं इथे. ऑलमोस्ट आपण सोलंग व्हॅलीला पोचलो आहे. नॉर्मल एप्रिल मेमध्ये आलात तिथे हा एक ग्राउंड असतो, पण स्नो पडल्यामुळे हा स्नो पॉइंट बनतो. सो ऑलमोस्ट आपण पोचलोच आहे इथे. तो मित्रांनो आता पुढे आपण पोचलेलो आहे. पूर्ण स्नोमधनं आपण चालतो आहे आणि नैवेद्य आमचा जीव पण काढतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मजा घेत आहे. सो तुम्हाला त्यातून असं असं चालत चालत यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पडलात तर तुमचा झाला मोये मोये आणि इकडे स्केट होतोच आहे कंटिन्युअसली. सो तुम्ही आतमध्ये येण्यासाठी गाडी पण करू शकता. आम्ही ऑलरेडी एक घोडा केला, त्याचे 200 रुपये घेतलेले आणि आता नैवेद्यला थोडाफार चालत आणलं आहे. नाही तर नैवेद्य काहीच चालणार नाही आणि निकिताचा मोये मोये झालेला आहे. आमचा कॉल चुकला नैवेद्यला ह्या वयात मनालीला घेऊन यायचा. मुलांना 5 वर्ष होईपर्यंत कुठेच घेऊन नका जाऊ, अशा ठिकाणी तरी प्लीज स्पेअर मी. सो आता पुढे आमची एक ट्यूबलाईनची ॲक्टिव्हिटी आहे, सो ती आम्ही करणार आहे. आणि ट्यूबची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर पुढे स्केटिंग आणि ट्यूबचं आहे. सो अशी आमचे कमीत कमी 5 जणांचे 3 राईड आहे, म्हणजे आम्हाला टोटल 15 राईड आहे. सो त्या 15 राईड आम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यावर गाईड आमच्याबरोबर आहे. पण नुसतं चालवते नुसतं आम्हाला चालवते. तिकडे आतमध्ये घाम सुटायला लागलं त्या बर्फामध्ये, पण इथे थंड नाही आहे काही पण. आणि इथे तुम्हाला एवढं पण थंड नाही लागत की तुम्ही म्हणजे इथे तुम्हाला एकदम शिवरिंग बिवरिंग येण्यासारखं. सो नॉर्मल आहे टेम्परेचर आणि आतमध्ये आम्हाला घाम यायला लागला आहे. सो आता इकडनं ही ट्यूब राईड असणार आहे. सो ही ट्यूब राईड एन्जॉय करायची आहे. सो मित्रांनो, आपली पूर्ण जर्नी आहे ना, त्या जर्नीमधला हा जो पार्ट आहे ना, हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. इथे आम्ही आरामात बसलो आहे, स्नॅक्स करतो आहे. इथे मॅगी आहे ना 150 रुपयामध्ये भेटते. हां, आणि तुम्हाला बिस्लरीची बॉटल पण तुम्हाला महाग आहे. सगळे इथे सगळ्या गोष्टी महाग आहे ॲक्च्युली. काय पर्याय नाही. हां, पर्याय नाही आहे, तुम्हाला यावं लागतं. ॲक्च्युली कपडे घालायची पण गरज नव्हती. आतमध्ये पूर्ण घामाने भिजलो आहे मी गरमीने कारण की ते गरमच तेवढं होतं. हे बघा, नैवेद्य पण पाणीवरती पाणी पितोय. काय आहे की पण काय माहिती आहे, तुम्हाला इथे कधी आलात नाही, सो त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स नसल्यामुळे ती लोक थोडंफार हे करतात, तुम्हाला बोलतात असं की
डबल साइड आने जाने का। आ जाओ मेरे साथ पीछे। साथ में एंजॉय करना, स्नो आ जाओ, यहीं रुकेगा। सो मित्रांनो, इथे आता स्नो पडायला चालू झाला आहे. सो आपले सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत ऑलमोस्ट. आपण स्नो बघितलेला आहे आणि त्याबरोबर आता स्नोफॉल बघणार आहे मित्रांनो. ऑसम. सो आता हे पण एन्जॉय केला तर लाईफमध्ये अजून काय राहिलं. जबरदस्त मजा येणार आहे. सो ही झिपलाईन आहे. सो झिपलाईन निकिताने केली आहे, भाऊजींनी केली आणि स्वराने केली आहे. आणि ही इकडची लॉंगेस्ट झिपलाईन आहे. सो तुम्हाला निकिता जाईल तर सो तुम्हाला इकडनं दिसेलच की तुम्हाला ॲक्च्युली इकडनं शूट भेटेल की नाही माहिती नाही. लेट्स सी, आपण झूम करून बघूया. जे पुढे तुम्हाला ब्राऊन कलरचं दिसते ना, तिकडे त्याचं एंड पॉईंट आहे आणि परत एक खाली येते झिपलाईन. सो अशी झिपलाईन आहे इकडची. सो मित्रांनो, आता हा स्नो पडतोय. तुम्हाला थोडा थोडा दिसत पण असेल ह्याच्यामध्ये. ऑसम. जो क्लायमेट आम्हाला भेटायचा होता ना, तो आम्हाला भेटला. आणि जो वरती सिनेरी आहे ना, तिकडे स्नो पडतोय सध्या. आणि आम्ही सध्या आता स्नोमध्ये आहे. सो मजा येते. सो आता वरती जाऊया मंदिरात, पाय पडूया, त्यानंतर स्नोची एन्जॉयमेंट घेऊया. सो मित्र, तुम्ही वशिष्ठ मंदिरकडे आलात तर वशिष्ठ मंदिराच्या समोरच हे एक हँडक्राफ्टेड शॉप आहे. आणि इथे तुम्हाला जे बॅग्सचे रेट्स भेटतील ना, ते तुम्हाला आहे ना बाकी कुठेच नाही भेटणार. तुम्हाला म्हणजे हे जे बॅग्स आहेत ना, हे तुम्हाला मॉल रोडला 250-300 रुपये असे बोलतील हे वाले. पण हे तुम्हाला इथे ना डायरेक्ट 150 रुपयाला भेटतं. आणि प्लस ही एक हँडबॅग आहे, ही 500 रुपयाला घेतली आम्ही. ही तुम्हाला बाकी कुठे कितीला भेटेल ना मला माहिती नाही, बट इथे तुम्हाला ना एकदम स्वस्त रेटमध्ये भेटतं. सो तुम्ही हे मंदिर आहे आणि मंदिराच्या एकदम समोरच हे दुकान आहे. आणि तुम्ही इकडनं ह्या बॅग्स घेऊ शकता. ऑसम आहे. म्हणजे इथे तुम्हाला विदाऊट बार्गिंग करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वस्त भेटून जातात. सो त्याच्यामुळे आम्ही इथे घुसलो. पण एवढं स्वस्त होतं ना, सो त्याच्यामुळे आम्ही आलो आणि घेतलं. बाकी तुम्हाला वशिष्ठ मंदिर मॉल रोडला भेटतं. मॉल रोडला ह्याच्याहून कॉस्टली भेटतं. सो इथे हे लोकांनी तेवढे कॉस्टली नाही आहेत, सगळं स्वस्त आहे मॉल रोडपेक्षा तरी. सो तुम्ही इथे आलात तर इथे बाय करू शकतात बॅग्स. आणि सो मित्रांनो, स्नोफॉल परत चालू झालेला आहे. आणि आता जरा स्नोफॉल एकदम हेवी चालू झाला आहे. आणि तिकडे कसा लाईट होता स्नोफॉल आणि इथे जरासा जोरात स्नोफॉल चालू झाला आहे. सो ठीक होने लग गया स्नोफॉल. हां. सो आता आपण बाहेर जाणार आहे आणि मजा करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलंग व्हॅलीला गेलेलो आणि तिकडे जी आपल्याला मजा आली ती आपल्याला कोपरीला आली नव्हती. आणि इकडचा एक्सपिरियन्स भन्नाट होता. आणि येता येता आपल्याला स्नोफॉल पण भेटला. सो मजा आली स्नोफॉल पण लाईव्ह बघताना. आणि आपण थोडीफार शॉपिंग पण केली. आणि चांगले आपले ॲक्च्युली याचे ना आपले लोकेशन चांगले झाले. म्हणजे आपल्याला लाईव्ह स्नोफॉल भेटला. त्याच्यामध्ये सोलंग व्हॅलीला आपल्याला जायला रस्ता ओपन भेटला, जो कमीत कमी 1 महिन्यानंतर ओपन झाला आहे रस्ता. आणि तो बरोबर आजच झाला ओपन आणि आपल्याला तो जायला भेटला. आणि नशीब रस्ता ओपन झाला, कारण की नैवेद्यला घेऊन एवढं वरती चढायचं म्हणजे टेन्शन होतं. सो त्यामुळे आपल्याला तो रस्ता ओपन भेटला. त्यामुळे आपण सोलंग व्हॅलीला जाऊ शकलो. आणि सोलंग व्हॅलीला आपण थोडेफार राईड्स एन्जॉय केले. त्याच्यानंतर स्नोबरोबर आपण तिकडे एन्जॉय केलं. त्यानंतर आपण तिथे थोडेफार रील्स पण बनवलेत. आणि
नंतर मग तिकडनं रिटर्न येताना झिपलाईन केलं. झिपलाईनमध्ये भाऊजी, निकिता आणि स्वरा होती, हे तिघांनी झिपलाईन केली आणि तिकडे पण आपल्याला स्नोफॉल भेटला थोडाफार. आणि नंतर पुढे येताना मग आपण मंदिरात गेलेलो, तिथे पण आपल्याला स्नोफॉल भेटला. आणि तिथे ॲक्च्युली जे शॉपिंगचं मार्केट आहे ना, ते मनाली मॉल रोडपेक्षा खूप स्वस्त आहे. सो तुम्ही एकदा ट्राय करू शकता. वशिष्ठ टेम्पल तिथे एकदा तुम्ही शॉपिंग ट्राय करू शकता, कारण की तिथे ॲज कम्पेअर टू खूप एवढं कॉस्टली नव्हतं, खूप स्वस्त होतं तिथे. आणि मग तिथून येताना पण आपल्याला स्नोफॉल भेटला लाईव्ह, बट एवढा नाही भेटला, लाईट आहे. आणि अजून आम्ही वेटिंग करतो आहे की स्नोफॉल होईल करून. सो लेट्स होप की जर स्नोफॉल झाला ना तर ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल आणि तुम्हाला स्नोफॉल दाखव. सो लेट्स सी. आतासाठी टाटा, बाय बाय. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील. आतासाठी टाटा, बाय बाय.